नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आम्ही या ठिकाणी DSP साहेबांकडे आलो होतो, DSP साहेब जुन्नरला. तर एक नसीमुल इम्तियाज हुसेन हक हे व्यापाऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली. हे सगळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. नारायणगाव असेल, पिंपोंडी असेल, गुंजावडी असेल, त्या सगळ्या परिसरातील आपले शेतकरी आहे. आणि द्राक्ष सीझनच्या बरोबर शेवटच्या टप्प्यात हे व्यापाऱ्यांनी इथं येऊन आपल्या सगळ्या या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तो बऱ्याच दिवसापासून यांचे जे पैसे रखडलेत, आज देतो उद्या देतो, उडवाउडवीची उत्तरं, खोटी उत्तरं, अनेक खोटी आश्वासनं त्यांनी दिलीत. त्याच्यामुळं त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही राहिला. आणि असं समजते कळंब असेल, इतर आजूबाजूचा परिसर असेल, तिकडं पण या व्यापाऱ्याने अनेक जणांना फसवले. खरं तर सगळे कष्ट आपल्या शेतकऱ्यांनी करायचे. त्या ठिकाणी एक तर द्राक्षाचा एक तर माल निघत नव्हता. अशा या कठीण परिस्थितीत या ठिकाणी द्राक्ष ह्या शेतकऱ्याला त्यांनी दिली, नसीमुल इम्तियाज हुसेन हक. आणि यांनी अक्षरशः 1.5 ते 2 कोटी रुपयाला आपल्या शेतकऱ्यांना फसवले. कदाचित हा रक्कम वाढण्याची पण शक्यता आहे, आकडा वाढण्याची शक्यता आहे. परंतु आता जे शेतकरी उपस्थित आहे इथं सगळेजण, या सगळ्यांची त्यांनी फसवणूक केली आहे. इथं आमचे योगेश धोत्रे आहेत, यांच्या नावाने आम्ही खरं तर या ठिकाणी साहेबांनी सांगितलं. साहेब एकदम कार्यक्षम अधिकारी. साहेबांनी सांगितलं तात्काळ तुम्ही या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करू, तुम्ही सगळं तुमचं अर्ज मेन्शन करून आणा आणि त्या संदर्भात आपण FIR दाखल करणार आहे. पण हा नसीमुल इम्तियाज हुसेन हक हा जो व्यापारी आहे, याने आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची, तसं इतर भागातल्या पण शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या संदर्भात खरं तर आम्हाला पत्रकार बांधवांची पण आम्हाला या ठिकाणी सहकार्य लागणारच आहे. कारण असे व्यापारी जे आहेत, जे तालुक्यात येतात, आपल्या लोकांची फसवणूक करतात, याच्या संदर्भात खरं तर आम्ही DSP साहेबांना भेटलो आहे आणि साहेबांनी पण या गोष्टीची दखल घेतलेली आहे. बघू आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते ते. परंतु या ठिकाणी जे योगेश हां बोला ना. नाही तर आता समजा हे 10 शेतकरी उपस्थित आहे, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, ही शेतकऱ्यांची पण आकडा वाढण्याची शक्यता आणि रक्कम पण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांची लिस्ट वाढेल. कारण आता पहिल्यांदाच आम्ही कॅमेऱ्यासमोर आलो. पण या व्यापाऱ्याने आपल्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. असं खरं तर आपल्याकडे शिवजन्मभूमी आपल्याकडे झालं नाही पाहिजे. परंतु असे काही बाहेरचे व्यापारी येतात आणि आपल्या असं फसून जातात. कुठला आहे? यांनी त्याचा आधार कार्डवर ॲड्रेस नाशिकचा आहे सर. त्याचा ॲड्रेस मातोश्री कॉलनी, वाडिया, नाशिक म्हणून असा ॲड्रेस आहे त्याच्या आधार कार्डवर. कॉन्टॅक्ट वगैरे होतो का? कॉन्टॅक्ट होते, पण तो उडवाउडवीची उत्तर देतोय, खोटी उत्तर देतोय. आणि असं समजते, ऐका ना, असं समजते तो कदाचित बंगालला पण असण्याची शक्यता आहे. त्याचा जो साडू आहे, त्याचा साडू असेल, हा नसीमुल इम्तियाज असेल, त्याचे कुटुंबीय असतील, हे सगळे त्या गुन्ह्यात सामील आहे. कारण हे सगळेच जण त्या ठिकाणी आमच्या लोकांना फसवलं होते. त्याच्यामुळे आमचा स्पष्टपणे आरोप आहे की या शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाकडून, त्यांच्या नातेवाईकाकडून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एवढंच मी निमित्तानं सांगतो. आता जे शेतकरी भाऊ त्यांची अंदाजे किती रुपयाची झाली? पैसे किती? सर्व आपल्या तालुक्यातले जे शेतकरी आहेत त्यांची साधारणतः 1,55,00,000 दरम्यानची फसवणूक आहे. याच्यामध्ये माझी वैयक्तिक 68 लाखाची फसवणूक आहे. हा ज्यावेळेस व्यापारी आला त्यांनी आम्हाला आमिष दाखवलं, जास्त रेटचं, मार्केटपेक्षा जास्त रेटचं आमिष दाखवलं आणि आमच्याकडून माल खरेदी करून माल घेतला, 10 दिवसात पेमेंट करतो असं बोली केली. पण इलेक्शनचं कारण, तिकडून पैसे येत नाही आहेत, पुढची पार्टी पैसे देत नाही, अशी खोटी कारणं सांगून आम्हाला वेळ काढूपणा केला. आणि आता म्हणतो का तुमचा माल खराब झाला, तुम्ही पैसे कमी घ्या. तर ठीक आहे, आम्ही त्याला सुद्धा म्हटलं का बाबा ये तू समोर, आपण काहीतरी सेटलमेंट करू. तो तसं नाही, तुम्ही मला आधी लेखी स्वरूपात द्या का तुम्ही एवढेच पैसे घेणार आहेत माझ्याकडून, आपला व्यवहारच एवढा आहे आणि मग माझ्याकडे जसे पैसे येतील तसे मी पैसे देईन तुम्हाला. अशा प्रकारे तो आमच्याकडून हे करून घेतोय. आणि मध्यंतरी 15-20 दिवस तर फोनच उचलत नव्हता. एक काल परवापासून थोडासा फोन उचलतोय, पण फोन उचलल्यानंतर तो 15-20 सेकंदाच्यावर आमच्याबरोबर बोलत नाही. तेवढाच बोलतो, काहीतरी उडवाउडीचं कारण देतो आणि फोन कट करून टाकतो. 5 मिनिटांनी करतो, 10 मिनिटांनी करतो, अशी कारणं देऊन फोन कट करतो, परत फोन उचलत नाही. यांना आपण प्रत्यक्ष भेटला होता? हो, तो स्वतः आमच्याकडे आला होता. इथल्याच एक लोकल शेतकऱ्याच्या मार्फत तो आमच्याकडे माल खरेदी करण्यासाठी आलेला होता. कधी आलो? मार्च महिन्यामध्ये. त्यावेळेस काय उत्तर दिलं त्यांनी? काय नाही, आपल्याला मोठं काम करायचं आहे 10 वर्षापासून. आता जो आमच्या इथला शेतकरी त्यांनी सांगितलं होतं का 10 वर्षापासून हा या क्षेत्रामध्ये आहे, मोठं काम आहे, याचं ट्रान्सपोर्ट आहे, भरपूर मोठा व्यापारी, आणि पुढल्या वर्षी आपल्याला अजून एखाद्या व्यापाऱ्याचं सोर्स वाढेल, माल द्यायला
सोपं होईल. मग या अशा आमिषाला आम्ही बळी पडलो. मग तुम्ही एकदम माल दिला का टप्प्याटप्प्यात माल दिला? 2 टप्प्यात माल दिला, एक 8 दिवसाच्या फरकामध्ये. मग तो म्हणतो माल खराब झाला, मग कसं काय? मग तो त्याला पैसे द्यायचे नाही, त्याच्यामुळे तो असं बोलतोय माल खराब. बरं, सगळ्यांचा माल खराब झाला असं सांगतोय. प्रत्येकाला म्हणतोय का तुमचा माल खराब झालाय, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करायला लागेल, तुमचा माल खराब झालाय, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करायला. बरं, सेम प्लॉट मधले काही माल आम्ही थोडेसे बाहेर पण दिले होते वजन संबंधांमुळे. आता माझा एक नाशिकचे व्यापारी आहेत ओळखीचे, त्यांना थोडासा माल कमी पडत होता म्हणून याच प्लॉटमधून मी त्यांना काही माल दिला. त्यांनी तो माल युरोपला पाठवला, काही हे नाही आलं. यांची फक्त 5 दिवसाची मंडी, तेव्हा तो माल खराब झाला. युरोपची 40 दिवस ट्रान्झिट पिरियड आहे माल जायला. तो माल 40 दिवसामध्ये खराब नाही झाला, हा म्हणतो 5 दिवसात माल खराब झाली. अशी खोटी कारणं देतोय. यांचं पूर्ण नाव आणि वास्तव्य कुठं आहे यांचं? याचं पूर्ण नाव नसीमुल इम्तियाज हुसेन हाकू, हे असं त्याचं नाव आहे. आणि आधार कार्डवर त्याचा ॲड्रेस नाशिकमधला आहे. तर बाहेरून कळलेल्या माहितीनुसार हा प्रॉपर यूपीचा आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हा व्यवसाय करतो. त्याचा साडू जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी मार्केटला त्यांचा गाळा आहे. पश्चिम बंगालला? हा, काय व्यापारात फोन लावता तुम्ही? आता येईल का फोन लावतो? लावू शकतो. नाही, तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे, ह्या व्यापाऱ्यापासून अजून शेतकऱ्यांची फसवणूक नको. मुळात द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, संकटात आहे. आणि शेवटचा त्याचा काळ म्हणजे एकदम त्या ठिकाणी कोणाची शहानिशा करणार असे व्यापारी आता अशी फसवणूक करून जातात. आमच्या लोकांनी कष्ट करायचे, अजून आपले शेतकरी फसायला नको. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काय स्वस्त बसणार नाही. आणि DSP साहेबांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. साहेब म्हणजे काय काळजी करू नका, मी शेतकऱ्यांच्या बाजूने, ते पण शेतकरी पुत्रच आहे, ते म्हणजे मी चांगल्या पद्धतीने मदत करतो. जोपर्यंत त्याला इथं अटक होत नाही किंवा तो आपल्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी रक्कम देत नाही तोपर्यंत आम्ही काय स्वस्त बसणार नाही. अनेक शेतकरी संघटना आहेत, त्या पण या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांना पाठिंबा द्यायला तयार आहेत. शेतकऱ्यांनी माझी विनंती की खरं तर असं आपण माल विकताना खरं तर काळजीपूर्वक खरं तर या सगळ्या व्यापाऱ्यांची नीटपणे चौकशी करायचं. परंतु द्राक्षाची अडचण आहे साहेब, द्राक्षाचं ओपन बाजारपेठ नाही. बाकीला समजा आपण मार्केट कमिटीमध्ये नेऊ शकतो, द्राक्षाची मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे बरेचसे द्राक्ष उत्पादक शेतकरी अशा व्यापाऱ्यांना फसले जातात. पण ठीक आहे, आता या संदर्भात खरं तर DSP साहेब मार्ग काढतात ते. परंतु माझी या निमित्तानं तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना ही विनंती राहील की असा माल विकताना सगळी खात्रीशीर करूनच खरं तर माल विकत जा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. मला का बोलायचं? या निमित्ताने प्रशासनाला मला एक विनंती करायची आहे का द्राक्षाच्या बाबतीमध्ये आणि खास करून शेतीमालाच्या बाबतीमध्ये अशा केसेस खूप होतात. तर यामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायपालिका असेल, यांनी याच्यामध्ये कठोर पावलं उचलून हे जे असे व्यापारी फोपवतात, शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवतात, याला काहीतरी कायद्याची बाजू थोडीशी भक्कम झाली पाहिजे का जेणेकरून असे शेतकऱ्यांचे पैसे पुन्हा पुन्हा बुडणार नाहीत. मुळात हा व्यापारी आहे जो नसीमुल्ला इम्तियाज उल हक, तर त्याचा मार्का NTR नावाने इथे तो माल घेत होता. NTR मार्का होता त्याचा. तर तो मुळातच आहे ना शेतकऱ्यांची फसवणूक करायची ह्याच उद्देशाने इथं आला होता. आणि आमच्यासारखे शेतकरी आता माझं वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर पाऊस सांगितला होता 1 तारखेला, 1-2 तारखेला, तो 30 तारखेला आमच्याकडे आला, 30 एप्रिलला. आणि दुसऱ्या दिवशी पाऊस सांगितला होता, म्हणजे प्रेडिक्शन पावसाचं खूप सांगितलं होतं. आणि त्या याच्यात आम्ही चला तो म्हणला पेमेंट आम्ही 8 दिवसात देऊ आणि मी पण म्हणलं चला गारपीट होण्याची शक्यता आहे, पाऊस होईल, मालाचं नुकसान होईल, मिळतील पैसे. पण तो मुळात आहे ना, मला नंतर कळलं ते संजू शेठ वाघ आणि ह्या लोकांनी माल दिले होते. म्हणलं चला आपण हा द्राक्षाचा व्यापार हा सगळा विश्वासावर चालतो. आम्ही एक्सपोर्टरला जरी माल दिले आणि लोकलला जरी कोण असं रोख पैसे घेऊन नाहीत. क्वचित व्यापारी असं असतात का रोख पैसे, आणि आमचे पण हात दगडाखाली असतात. वरून पावसाचं निसर्गाचं संकट, त्याच्यात आम्ही एवढा माल नुकसान नको व्हायला म्हणून. आणि बाजार समितीकडे पण आपण इथं मार्केटिंगची काही व्यवस्था नाही. आम्ही फसलो. म्हणजे असं नाही की असं शेतकरी जाणून बुजून चुका करतो असं काही नाही, तो फसतो. पण हा मुळात मला सांगायचं एवढंच, आमची फसवणूक झालीच आहे. माझे पैसे नाही मिळाले ते चालते, पण आहे ना तो आत्ता पण त्याचं इतर शेतकऱ्यांना फसवणुकीचं काम चालू आहे. आत्ता लाईव्ह तो इतर ठिकाणी राजस्थानमध्ये आत्ता आहे, तो दुसरीकडे कुठे आहे, तो तिथं डाळिंब घेतोय तो. आणि इथून मागची पार्श्वभूमी त्याची जर काढली
तर गॅरंटेड त्याचे इतके केसेस आहेत, त्यांनी इतक्या लोकांना पण आत्महत्या करायला लावल्यात. ह्या पद्धतीने एवढे फ्रॉड झालेले आहेत नाशिक भागात. जेव्हा आम्ही पैसे रिकव्हर करायला गेलो त्यावेळेस आम्हाला तिथली सगळी त्यांनी माहिती सांगितली, शेतकऱ्यांनी सांगितले की आमच्या इथं असं 10-12 वर्षापूर्वी त्यांनी इतका मोठा फ्रॉड केला. आमच्यातले काही शेतकरी आत्महत्याग्रस्त झाले, तरी पण तो 10-12 वर्षांनी तो इकडं आलाय आणि आता पण तो फसवणूक शेतकऱ्यांची चला ह्या विभागात झाली एकदा, तो दुसरा विभाग चेंज करून तो तिकडं फसवणूक करतोय. कारण मला एवढीच विनंती करायची की इतर शेतकऱ्यांची अजून भविष्यात फसवणूक एकाची पण व्हायला नको. कारण शेतकरी काही जाणून बुजून फसत नाही, ते लोक फसवतात आणि फसवण्याला बळी पडतात. मग तुम्ही जर फसवणूक करणारा एक क्रिमिनल माणूस आहे त्याच्यावर जर तुम्ही का नाही हे सिस्टीम आळ बसवत, त्याच्यावर माझी एवढीच अपेक्षा आहे सिस्टीम कडून. तो इकडं व्यापारी आला होता का मध्यस्थी कोण होतं का? मध्यस्थी ते काय मनोज जाधव थ्रू तो विनायक मोरे म्हणून शेतकरी आहे आमचा, तो विनायक मोरे आमच्या इकडे त्याला घेऊन आलेला पहिला. तरी आम्ही त्यांना 2 प्लॉट नाकारले, दिले नाही. पण शेवटला निसर्गाचं संकट असल्यामुळे आणि तो परत येऊन बसला बराच वेळ. त्याने आम्हाला गोड बोलून आम्ही त्याच्यात फसलो गेलो. पण त्याने एवढे मोठे रक्कम पैसे न देण्याचं काही हेच नाहीये. आता ह्या शेतकऱ्याचा 1 रुपया दिला नाही आणि एवढे माल घेऊन गेला, तुम्ही पैसे पण देत नाही. इतके हॅरेसमेंट झालेली आहे ना, अक्षरशः कोणाला सांगावं पण वाटत नाही. ज्यांनी त्याला इकडे आणलं त्यांचे पण पैसे बाकी आहेत का? ते नाही माहिती काय. तालुक्यामध्ये त्यांना फोन केला ते म्हणले माझे पण 10.5 लाख रुपये मोरे शेतकरी हो यांना. त्यांना मी केला होता फोन, नारायणगावचे पण ते म्हणले माझे पण 10.5 लाख रुपये. कोणच याच्यात काही करत नाहीये. सुरेश भाऊने आम्हाला अशीच किरण दाखवलाय म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. नाहीतर माझी तर कोणाकडून आम्ही सगळं करून बसलेलो आहे. कोणाकडूनच अपेक्षा आमची साहेब राहिली तुम्ही नाही. समजून घ्या, ही शेतकऱ्यांची भावना आहे. म्हणजे यांनी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून खरं तर ते माझ्याकडे आले. आम्ही DSP साहेबांकडे आलोय आणि साहेबांनी विशेष लक्ष देतो म्हणजे साहेब पोलीस प्रशासन आपल्याला साथ द्यायला तयार आहे. खरं तर तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला पण आमची विनंती राहील, लवकरात लवकर हे व्यापाऱ्याला, असे जे फसवी व्यापारी असतात तालुक्यातून शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवण्याचं काम करतात. आणि आपला तालुका कृषीप्रधान आहे साहेब, आपल्याकडे काही दुसरा सोर्स नाही. ते आमचे लोक MIDC जातील, टेंडर घेतील, कुठं कामाला राहतील असं नाही ना आपल्याकडं. आपण फक्त शेतीवर चालणार तालुका आहे आणि शेती करू नये अशा पद्धतीने जर फसवणूक होत असेल, हे सगळे तरुण नवीन उपदेश शेतकरी मग हे सगळी आमची ऊर्जा जाते हो. नवीन काम करायचे, नवीन उमेदीने काम करायचे आणि असं जर व्यापारी आम्हाला येऊन फसवत असेल, कसं काय आम्ही कष्ट करायचे, काय करायचं. याच्यात मग जसं सांगितलं की कायद्याने तरतूद केली पाहिजे. कायद्याने खरं तर न्याय प्रशासनाने अशा पद्धतीने खरं तर तरतूद केली पाहिजे की असे जे फसवणूक करणारे व्यापारी आहेत द्राक्ष उत्पादकांचे, तर अशांना त्या ठिकाणी कठोर कारवाई खरं तर त्यांच्यावर केली पाहिजे, एवढी आमची विनंती. आता पण त्यांचं चालू आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी साहेब किती आहेत? शेतकरी आपल्या एकूण किती आहेत? म्हणजे 500 ते 600 शेतकरी आहेत मग या तालुक्यामध्ये. ठिकाणी द्राक्षचे सर मार्केट काय होत नाही? तर एवढे तर शेतकरी असतील, नाही. सगळ्या प्रकारचे मार्केट या ठिकाणी आहे. तसं पूर्ण महाराष्ट्रातच मार्केट नाहीये, कारण का द्राक्ष खूप पेरिशेबल फूड मध्ये येतो. काढणी पश्चात तो एक 7 ते 8 तासामध्ये कोल्ड स्टोरेजला न्यावं लागतं. त्या अनुषंगाने तशी व्यवस्था नाहीये द्राक्षासाठी.